नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। म्हणतात ना, माणसाला विकास खूप प्रिय आहे आणि खऱ्या अर्थानं ते विकास प्रिय असायलाच हवा। कारण की विकासाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे प्रगतीचे पंख माणसाला मिळतात, त्या पद्धतीची गरुड झेप घेण्यासाठी हे विकास आधारभूत ठरतो आणि या आधारभूत विकासावरच आमचा पुढच्या प्रगतीचा आलेख आम्हाला गाठता येतो। पण हाच आलेख जर आमचा जीव घेणा जर होत असेल, हाच विकास आम्हाला आमच्या जीवाच्या आहुत्या मागत असेल, तर हा विकास कसला आणि कशासाठी हा प्रश्न निश्चितच तुमच्या मनात किंवा माझ्या मनात निर्माण होण्याशिवाय राहणार नाही। आज सगळ्यात मोठी जी विषय आहे तो या महाराष्ट्रात किंवा या भारतभर ज्या पद्धतीने रस्त्याचं काम जलद गतीनं आणि वेगानं सुरू व्हायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीची आखणी आमच्या रस्ते विकास महामंडळाने म्हणा, सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणा किंवा राज्य रस्ते निर्माण करणारी संस्था म्हणा, यांनी सगळ्यांनी ज्या पद्धतीचा एक ध्यास करून प्रत्येक ठिकाणी हा मानवी जीवनाला जोडणारा हा प्रमुख रस्ते आज विकासाच्या पटलावर घेतले। परंतु हे विकासाचे रस्ते पटलावर घेतल्याचे याचं अभिनंदन, पण त्या रस्त्यांना ज्या पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्टदारांच्या हातात ठेवलंय किंवा ज्या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली, ती व्यवस्था आज जीवघेणी ठरत आहे। कारण की ज्या पद्धतीची यांची काम करण्याची पद्धत आणि यांच्या काम करण्याच्या सडसोटीमुळे आज कित्येक जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, कित्येकांचे हातपाय मोडत आहेत, किती जणांचे तरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। हे कुटुंब उद्ध्वस्त होणारे कुटुंबाला जबाबदार कोण, हा प्रश्न अर्थ मात्र सरकारच्या माथी कायमचा शिक्का मुर्तब करतो। मित्रांनो, खऱ्या अर्थानं हा विषय मांडण्याचा मागे एकच मुख्य कारण आहे। काल बीड शहरातील तेलगाव नाक्या येथे एक MH10Q2308 या गाडीने इम्रान पठाण नावाच्या दुचाकीस्वाराचा जीव आपल्या गाडी खाली घेऊन त्याची जीवन यात्रा संपवली। इम्रान हा 22 वर्षीय तरुण आहे आणि ज्या पद्धतीची ही घटना झाली, त्या घटनेमुळे तिथल्या परिसरातील लोकांमध्ये संतप्ताच्या भावना निर्माण झालेल्या। या संतप्ताच्या भावना प्रत्येक ठिकाणी निर्माण होतात ज्या ठिकाणी आपला माणूस दगावला जातो। गांधीनगरमध्ये राहणारा हा युवक आपल्या कामासाठी तो गांधीनगरकडे येत होता आणि परळीकडून येणाऱ्या MH10Q2308 या गाडीने त्याला धडक मारून त्याची जी तो जाग्यावरच गेला आणि या प्रकारचा कितीतरी अपघात सध्या महाराष्ट्राला पाहायला मिळत आहेत। कारण की विकास रस्ते जेव्हा सुरू होतात तेव्हा रस्ते करताना प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीची हातखंडा वापरला जातो, ज्या पद्धतीची पद्धत वापरली जाते, ती पद्धत अत्यंत जीवघेणी आहे। कारण की त्याला पर्यायी तर रस्ता नसतोच, पण ज्या पद्धतीनं तुकडे तुकडे करून या रस्त्याचा विकास केला जातो, यात कधी रात्री गाडी पडते, कधी दुचाकी स्वार पडतो, कधी एखादं येणारा मोठा अपघात होतो आणि या सगळ्या गोष्टीचा विषय येतो तो कॉन्ट्रॅक्टदाराच्या हलगर्जीपणामुळे। वास्तविक स्वरूपात जेव्हा एक सगट लगट जर रस्ता होत असेल तर पहिल्यांदा प्रामुख्यानं चौकातली रहदारी कोंडू नये किंवा चौकातल्या रहदारीवर याचा परिणाम पडू नये याची विशेष काळजी घेणं आज गरजेचं आहे। परंतु नेमकं काय होतं की ज्या ठिकाणी रस्ता व्हायला पाहिजे त्या ठिकाणी मात्र याची कोंडी केली जाते, प्रत्येक चौकामध्ये याची कोंडी केली जाते आणि नाही त्या ठिकाणी रस्ता आपल्या पद्धतीनं मोकळा केला जातो। वास्तविक स्वरूपात आज काल बीड शहरामध्ये हेच घडलं। जो इम्रान पठाणचा जीव गेला तो जीव याच व्यवस्थेने घेतलेला जीव आहे। त्या पद्धतीची कामाची पद्धत आज कमीत कमी 3 ते 6 महिन्याचा कार्यकाल उलटलाय। सगळीकडले काम झालेले आहेत, परंतु ह्या तेलगाव नाक्यातल्या चौकातील काम जैसेच्या तसे ठप्प आहे। ना याच्याकडे कोणी बघायला तयार नाही, ना याच्याकडे कोणी दाद मागायला तयार नाही। वेळोवेळी अपघात घडतात, अपघातापुरती डागडुजी केली जाते, त्या व्यक्तीला इस्पितळात नेऊन त्याला मलमपट्टी केली जाते, पण आज ज्या पद्धतीने इम्रानचा जीव गेलाय, म्हणजे काल जी घटनेमुळे इम्रान मरण पावलाय, त्या मरण पावलेल्या इम्रानचं
खऱ्या अर्थानं जो अपराधी कोण हा प्रश्न मात्र जनता आज विचारत आहे. वास्तविक स्वरूपात सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीचे विकास कामं घडतात ते विकास कामं करत असताना खऱ्या अर्थानं जे विकास काम आपण करतोय ज्याच्यासाठी करतोय तो मात्र सुरक्षित राहायला पाहिजे. परंतु आज घडतंय उलट. जो विकास आम्ही करतोय ज्या जनतेसाठी त्याचा जीव आज मुठीत घेऊन त्याला या रस्त्यावरून आपली वाहतूक करण्याची वेळ येते. आज ज्या पद्धतीने हिट अँड रनचे कायदे ज्या पद्धतीनं त्या सडसडीवर बसले पाहिजे ते ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्या पद्धतीचे कायदे अंमलबजावणीतच होत नाहीये. त्यामुळं अशा पद्धतीच्या वर्तणुकीला आज जो मिळणारी एक खूप मोठी चालना आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात घालते. जेव्हा वाहक एखादी मोठ्या गाडीचा वाहक कानाला मोबाईल लावून आपली स्टेअरिंग फिरवताना जर पाहिलं ना तर असा जीवाची तळपायाची आग मस्तकाला जाते. परंतु त्याला काही गांभीर्य नसतं आणि अशा घटना या चौकात नेहमीच होतात. चालक आपल्या कानाला फोन लावून आपल्या गाडीचा वेग वाढवून आपल्या मस्तीत चाललेला असतो आणि सर्वसामान्य माणसं त्याच्या आजूबाजूला जाणारी माणसं कुणाला तरी कट बसतो, कुणाला तरी जीव गमवावा लागतो, कुणाचे तरी हातपाय मोडतात. अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा यांच्या बापाचं काही जात नाही, पण जातं ज्याच्यावरती घटना घडली ज्याच्यावरती बेतलंय त्या माणसाचा मात्र आधार सगळा घेऊन जातो. आज 22 वर्षाच्या तरुणाची जी अवस्था होऊन बसली त्याच्या कुटुंबाचा तो आधारस्तंभ होता आणि त्यांनी पुढे चालून ज्या पद्धतीची वाटचाल करायला पाहिजे होती त्याला आज पूर्ण विराम बसलाय. ह्याला कारणीभूत ही इथे कार्यरत असणारे इंजिनियर्स, इथली जी कंत्राटदार आहे आणि ह्याच्यावर नियंत्रण ठेवणारी संस्था या सगळ्यांना यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि खऱ्या अर्थाने हे काम ज्या पद्धतीने वेगात पूर्ण करून आता आणखीन इम्रानांचं बळी जाऊ नये याची काळजी मात्र शासनाने घ्यावी एवढीच नम्र विनंती. नमस्कार.